नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये होणार आहे मोठा खुलासा. सचिनचं अफेअर सुरू आहे हे अस्मिताला समजणार आहे. चला तर बघूया कशी होते आजच्या एपिसोडची सुरुवात. सचिन अस्मिताला अर्जुनबद्दल विचारत असतो. तो म्हणतो, अस्मी, अर्जुन आहे घरात की निघाला कामाला? अस्मी म्हणते, नाही रे माहीत मला, पण का विचारतोयस? त्यावर सचिन म्हणतो, काही नाही ग, तो खूप बिझी असतो ना. त्यावर अस्मी म्हणते, तुला माहिती आहे अर्जुन आत्तापर्यंत एकही केस हरलेला नाहीये. त्यावर सचिन बोलतो, मग तुला त्याचे काही क्लायंट्स माहीत असतील ना? सचिन हे सगळं समीराबद्दल जाणून घेण्यासाठी विचारत असतो. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो व अस्मिता बोलून जाते, अरे अर्जुन, सचिन आत्ता तुझ्याच केसबद्दल विचारत होता. त्यावर अर्जुन म्हणतो, का? सचिन उत्तर देतो, अरे क्युरियोसिटी रे. आमच्यासारख्या सामान्य माणसाला माहीत नसतं ना कोर्टाबद्दल, म्हणून विचारत होतो की काय चाललंय वगैरे. त्यावर अर्जुन सडेतोड उत्तर देत म्हणतो, तुला कोर्टाबद्दल काही कळूच नाही अशी प्रार्थना आहे. आता तो अस्मिताईला खुश करण्यासाठी म्हणतो, अगं शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये ना, म्हणून म्हटलं मी, गंमत केली ग मी अस्मिताई. पण सचिन, तुझे इंटरेस्ट जर असेच चालू राहिले ना, तर तुला कोर्टात एक दिवस मी नक्कीच खेसेन. एनिवेज, आपण नंतर बोलूया केसेसबद्दल. दुसरीकडे प्रिया साक्षीला भेटायला गेले असते तिच्या रूमवर. साक्षी प्रियाला म्हणते, तू इतके दिवस हे सगळं लपवून ठेवलंस याचा अर्थ यामागे तुझा काहीतरी स्वार्थ आहे. प्रिया म्हणते, अगं नाही ग बाई, माझं तुझ्याशी काहीही वैर नाही आहे. मला राहवत नव्हतं म्हणून मी तुला भेटायला आले, आणि पाहते तर काय, तुझ्या घरासमोर पोलीस, तू पकडली जाऊ नयेस म्हणून मी पोलिसांना खोटं बोलले. साक्षी म्हणते, त्याबद्दल थँक्यू. आता साक्षी प्रियाला सगळं सांगते, अगं कोणीतरी आहे जो मला माझ्या भूतकाळाबद्दल सतत आठवण करून देत आहे आणि पुरावे पाठवत आहे. कोण आहे हा माणूस काहीच माहीत नाही आहे. पण प्रिया, मला खरंच खूप भीती वाटत आहे. मी आणि नागराज काका. पण हे तर प्रिया आणि नागराज काकांचाच प्लॅन आहे हे साक्षीला माहीत नसतं. आता प्रिया अण्णांबद्दल विचारते, कसे आहेत ग अण्णा? कुठे आहेत? खूप दिवस झाला आमची काही भेटच झाली नाही, बोलणं पण नाही झालं. त्यावर साक्षी रडू लागते आणि प्रियाला म्हणते, प्रिया अगं अण्णा कुठे आहेत? मलाही काहीच माहीत नाही आहे. त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे, काहीच कॉल नाही आहे. प्रिया म्हणते, तू काळजी करू नकोस साक्षी, रडू नकोस, थांब, मी आहे तुझ्यासोबत. मी मदत करेन तुला अण्णा सरांना शोधायला. पण जोपर्यंत अण्णा सर सापडत नाही आहेत तोपर्यंत तू इथून कुठेच जाऊ नकोस. त्यावर साक्षी म्हणते, तू कुठून शोधणार? अगं मी आणि नागराज काका खूप दिवस झाले आम्ही एकत्र शोधत आहोत, पण काहीच सापडत नाहीये. त्यावर प्रिया म्हणते, अण्णा सर कुठे आहेत हे अर्जुन आणि किल्लेदारला नक्कीच माहीत असेल. मी त्यांच्यावर लक्ष ठेवेन, तू काळजी नको करू, असं सांगत प्रिया साक्षीला दिलासा देते. आता दुसरीकडे अर्जुन, सायली, किल्लेदार आणि अश्विन हॉस्पिटलमध्ये जातात. खोटी डेड बॉडी कोणी अरेंज केली होती हे शोधण्यासाठी. तिथे त्यांना डॉक्टर प्रतिमा आत्याच्या डेड बॉडीचे सगळे रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंट्स देतात. आता हे सगळे डिटेल्स ते अर्जुनकडे असलेल्या डिटेल्ससोबत मॅच करतात, पण काहीच मॅच होत नाही. आता त्यांना समजते की हे सगळं खूपच प्लॅनिंग करून केलेलं आहे आणि इथे खूप मोठी गडबड आहे. आता अर्जुन अश्विनला म्हणतो, तू मॉकचे सगळे CCTV फुटेज मागून घे डॉक्टरकडून. आता हे सगळं कोणी अरेंज केलंय हे आपल्याला CCTV फुटेजमधूनच समजेल. आता त्यांना डॉक्टर सौरभ CCTV फुटेज देतात. सगळेजण खूप बारकाईने CCTV फुटेज पाहत असतात. तेव्हा त्यांना खोटी डेड बॉडी अरेंज करणारा माणूस दिसतो, पण त्याचा चेहरा दिसत नसतो. पण सगळ्यांची खात्री बसते की हाच तो माणूस आहे ज्याने हे सगळं घडवून आणलेलं आहे. आता आपल्याला या माणसाला शोधायचं आहे. इकडे किल्लेदार म्हणतो, महिपतचा ॲक्सिडेंट घडवून आणणं, प्रतिमाची खोटी डेड बॉडी आणि हे फुटेज, हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. अर्जुन म्हणतो, आणि याच माणसाने ते सगळे पुरावे गायब केले आहेत आणि DNA रिपोर्ट चुकीचे बनवून आपल्याला फसवलं. किल्लेदार म्हणतो, हा माणूस माझ्यासमोर यायला हवा. इतक्या दिवसांचा मनस्ताप याच्यामुळे झालाय, मी याचा जीवच घेईन. हा जेव्हा जेलमध्ये जाईन ना, तेव्हाच माझं मन शांत होईल. इकडे प्रिया साक्षीला फोर्स करत असते की साक्षी, अण्णा सर जरी सापडले तरी माझ्यावर विश्वास का ठेवतील? तू एक काम कर, तू एक व्हिडिओ बनव, त्यात तू सांग की मी तुला हेल्प करत आहे, म्हणजे अण्णा सर माझ्यावर विश्वास ठेवतील. साक्षी ही व्हिडिओ करायला तयार होते. आता साक्षी त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगते. ती म्हणते, कोणाला तरी माहिती आहे की साक्षी शिकरे जिवंत आहे आणि कोणीतरी मला जिवे मारण्याची धमकी देत आहे. आज मी वाचले, पण पुढे काय होईल माझं मलाच माहीत नाही आहे. हा व्हिडिओ करून साक्षी खूप मोठा चुकीचा निर्णय घेत असते. मात्र प्रिया तिचा डाव चालतच असते.
साक्षीच्या लक्षात येत नाही की हा सगळा डाव प्रिया आणि नागराजनेच घडवून आणलेला आहे. दुसरीकडे नागराज महिपतच्याच माणसाला त्याच्या गॅरेजवर पहारा द्यायला सांगतो. तोही महिपतच्याच खास माणसाला, पण त्याला कशाचीही भनक लागू देत नाही. इकडे सचिन विचार करतो, तो फोटो समीराचाच होता, मी पाहिला तो त्या दिवशी. पण तो अर्जुनच्या फाईलमध्ये कसा काय? आता सचिन इंटरनेटवर काय सापडते का ते बघतो त्या केस संदर्भात. त्यामध्ये महिपतचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला दिसतो. महिपत म्हणत असतो की त्याची मुलगी जेलमध्ये मेली आहे. आता तो अजून सर्च करतो तर त्याला सरळ सरळ महिपत आणि साक्षीचा फोटो दिसतो. तेव्हा त्याला समजतं की ही साक्षी म्हणजे समीराज आहे. तिथे सरळ लिहिलेलं असतं आणि साक्षी आणि महिपतचा फोटो दिसल्यामुळे सचिनची खात्री पटते. आता सचिनला सगळं समजतं की साक्षी म्हणजेच सॅम आहे. आता सचिन सॅमला फोन करून भेटायला बोलवतो. तर ते एका जागी भेटतात. दुसरीकडे अस्मिता आणि तिची आई बाहेर निघालेली असते आणि तेवढ्यात अस्मिताला सचिन एका मुलीला किस करताना दिसतो व अस्मिताला चक्कर येते. आता घरी येऊन अस्मिता हे सगळ्यांना सांगते आणि सचिन अजूनही खोटं बोलत असतो. अगं ती माझी कलीग आहे, जी मुलगी माझ्यासोबत तू पाहिलीस. तेवढ्यात अर्जुन सचिनला एक जोरात कानाखाली मारतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, अस्मिता आणि सचिनचा डिवोर्स होईल का? याबद्दल आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.